नमस्कार मित्रमैत्रिणींनो, डॉक्टर संग्राम पाटील इंग्लंडवरून बोलतो. मित्रांनो, वेस्टर्न कंट्रीजमध्ये आणि आता भारतात देखील अनेक तरुण वयातल्या मुलांना हार्ट अटॅक येणे, लठ्ठपणा, नर्वसनेस, डिप्रेशन, एन्झायटी, सुसायडल टेंडन्सी, ओबेसिटी, टाईप 2 डायबिटीस आणि या डायबिटीस ओबेसिटीशी संबंधित जे इतर आजार असतात याची बऱ्यापैकी लागण यांना नॉन कम्युनिकेबल डिसीजेस असं आम्ही मेडिकल लँग्वेजमध्ये म्हणतो, NCD, नॉन कम्युनिकेबल डिसीजेस. तर हे खूप वाढलं आहे आणि ओबेसिटी हा जो प्रकार आहे हा अगदी लहानपणातच वाढला आहे. म्हणजे बाळ जेव्हा 2 वर्षाचं 3 वर्षाचं असतं तेव्हा पूर्वी असे छबी बाळ, गुटगुटीत बाळ काही मोजक्याच घरांमध्ये, काही मोजक्याच असायचे. आता तुम्हाला भरपूर ठिकाणी असे छबी बाळ दिसायला लागतात आणि ते छबी दिसत नसले तरी काही डाएटरी हॅबिट्स, काही फिजिकल इनॅक्टिव्हिटीच्या सवयी किंवा स्ट्रेसचे जे सोर्सेस असतात, एन्व्हायरमेंटल फॅक्टर्स, याच्यामुळे या सगळ्यांना कमी वयामध्ये टाईप 2 डायबिटीस व्हायचं प्रमाण वेस्टमध्ये वाढलं आहे आणि इंडिया तर कॅपिटल ऑफ डायबिटीस इंडियाला म्हटलं जातं. कारण आपले स्पेशल फॅक्टर्स आहेत इंडियन पॉप्युलेशनचे. जेनेटिक तर आहेच, पण आपण ज्या पद्धतीने खातो, राहतो, एन्व्हायरमेंटल, आपल्याकडे जे पोल्युशन सुरू आहे खाण्यातून. तर मध्यंतरी मी एक व्हिडिओ सोशल मीडियावर बघितला आणि मी देखील शेअर केला की आयतं दूध केमिकल आणि पाणी मिसळून तयार केलं जातं आहे, खवा तयार केला जातो आहे, असे अन्नपदार्थ तयार केले जातात. तर हे डेफिनेटली कॅन्सरस आहेत, मेटाबॉलिक सिंड्रोम इंड्यूस करणार आहेत आणि याच्याने डेफिनेटली डायबिटीसचं प्रमाण याच्याने देखील वाढतं आहे. तर हा जो टाईप 2 डायबिटीस आहे तुमच्यातल्या बऱ्याच लोकांना माहीत असेल, जे मेडिकल फील्डशी संबंधित आहेत. याला मी जेव्हा मेडिकल स्कूलमध्ये होतो याला आम्ही मुख्यत्वे मॅच्युरिटी ऑनसेट असं म्हणायचो. म्हणजे ज्युवेनाईल ऑनसेट डायबिटीस टाईप 1, ज्याच्यामध्ये इन्शुलिन बॉडी तयार होत नाही म्हणून इन्शुलिन द्यावं लागतं लहान वयातच. चाइल्डहुड ऑनसेट, ज्युवेनाईल ऑनसेट आणि मॅच्युरिटी ऑनसेट म्हणजे जो वयाच्या 55व्या वर्षानंतर दिसायचा. म्हणजे लोक रिटायर व्हायला जवळ आले किंवा रिटायर झाले की त्यानंतर हा टाईप 2 डायबिटीस व्हायचा. याच्यामध्ये गोळ्या चालू केल्या की हा कंट्रोलमध्ये ठेवला जायचा. आज मात्र याला मॅच्युरिटी ऑनसेट आता कोणी म्हणतच नाही, याला टाईप 2च म्हणतायत. कारण आता वय याचं 25मध्ये हा व्हायला लागला आहे. कारण याची सुरुवात अगदी बाळ पाळण्यामध्ये असतं तिथूनच सुरुवात व्हायला लागलेली आहे. कारण आपण जे मुलांना खाऊ घालतोय तिथपासून याची सुरुवात होते. चाइल्डहुड ओबेसिटीचं प्रमाण आता खूप वाढलेलं आहे. पश्चिमेमध्ये वाढलं आहे, आपल्याकडे ॲफ्लुएंट सोसायटीजमध्ये वाढलं आहे. इकडे पश्चिमेमध्ये काय प्रॉब्लेम असतो की ज्या लो सोशिओ इकॉनॉमिक सोसायटीज असतात, ज्यांच्यामध्ये स्ट्रेस असतो, फायनान्शियल स्ट्रेस असतो, मग ते इथले गोरे लोक असोत किंवा बाहेरून आलेले इमायग्रंट असोत, त्यांच्यामध्ये मुलांमध्ये आणि आईवडिलांमध्ये ओबेसिटीचं प्रमाण जास्त असतं. कारण हेल्थ अवेअरनेस कमी असतं आणि स्वस्तात मिळणारं हाय कॅलरी, प्रोसेस केलेलं, भरपूर प्रिझर्वेटिव्ह असलेलं अशा प्रकारचं चीप फूड खाल्ल्यामुळे, फिजिकल इनॅक्टिव्हिटीमुळे त्यांना ओबेसिटीचं प्रमाण वाढतं. आणि जे लोक वेल टू डू आहेत त्याच्यामध्ये ओबेसिटीचं प्रमाण कमी आहे. आपल्याकडे उलटं दिसून येतं. जे श्रीमंत आहेत त्यांच्याकडे खायप्यायची चंगळ असते, पण काय खायचं याचं फारसं अवेअरनेस नसतं. म्हणजे आता अलीकडेपर्यंत तरी नव्हतं. त्यामुळे चांगले लठ्ठ धष्टपुष्ट असले की मोठ्या घरचे लोक असं म्हणून पूर्वी म्हटलं जायचं आमच्या लहानपणी तरी. आता परिस्थिती थोडीफार बदलते, पण तरी देखील जे गरीब लोक आहेत आपल्याकडे त्यांची मुलं कुपोषित आहेत. म्हणजे त्यांना भरपूर इतर खायला नाही मिळत. जसं इकडे एका पाऊंडामध्ये एक कसलं तरी घेतलं पॅकेट की त्याच्यात तुमचं जेवण होऊन जातं, पण त्याच्यामध्ये भरपूर शुगर टाकलेली असते, त्यात प्रोसेस मटेरियल्स असतात, केमिकल्स असतात आणि लो व्हॅल्यू, न्यूट्रिशनली लो व्हॅल्यू ते फूड असतं. त्याच्यामुळे ते लो सोशिओ इकॉनॉमिक लोकांमध्ये लठ्ठपणा वाढतो, ओबेसिटी वाढते. आपल्याकडे जे लो सोशिओ इकॉनॉमिक त्यांना खायलाच मिळत नाही नीट, त्यामुळे ते कुपोषित होतात. म्हणजे ओव्हरवेट न होतात, ते अंडरवेट होतात. परंतु आता फूडची अवेलेबिलिटी वाढल्यामुळे आपल्याकडे देखील लो सोशिओ इकॉनॉमिक स्टेटसच्या लोकांमध्ये ओबेसिटीचं प्रमाण वाढायला लागले. आणि ज्या मुलांमध्ये, लहान मुलांमध्ये ओबेसिटी असते ते शाळेत जाऊ लागतात. इथे असेल तर शाळेत जाईपर्यंत 55% त्यांच्यातले ओबेज असायची, ओव्हरवेट असायची शक्यता असते. आणि जे ॲडोलसंट स्टेजला ओव्हरवेट आहेत, ओबेज आहेत, त्यातले 80% पुढे जाऊन ॲडल्ट म्हणून ओबेज होणार आहेत.
तर हे म्हणजे मेंटेन होतं, तुमच्या डायटरी हॅबिट्स असतील, एन्व्हायरमेंटल फॅक्टर्स असतील आणि थोडाफार जेनेटिक फॅक्टर्स असतील, तर ते मेंटेन होतात. हे काळजीचं कारण आहे भारतासारख्या देशामध्ये. फिजिकल इनॅक्टिव्हिटी ही तर फॅमिलीजमध्ये आपल्याला दिसून येते. मी आता लहानपणी बघायचो माझ्या वडिलांना, माझे वडील पुशअप्स करायचे, दंड काढायचे लहानपणी, बैठका काढायचे. माझ्या आजूबाजूचे काका, चुलत काका ते दंड बैठका काढायचे. त्याच्यामुळे आम्हालाही ती सवय लागली. आम्ही स्विमिंगला जायचो, धरण गावाची नदीच होती, झाडावर चढायचो, शेतात जायचो, कुठं कुठं बोरं तोडायला जा, इकडे जा, क्रिकेट खेळा आणि वेगवेगळ्या फिजिकल ॲक्टिव्हिटीज करायचो. आमच्या वाडवडिलांनी त्या केलेल्या होत्या म्हणून आम्ही केल्या. त्यामुळे फिजिकल इनॅक्टिव्हिटी जर तुमची असेल आणि त्यात जर खाय प्यायचं जर चुकीच्या सवयी असतील तर याचा कंपाऊंडिंग इफेक्ट असतो. कंपाऊंड म्हणजे तुम्हाला माहीत असेल, जे फायनान्समध्ये, बँकिंग याच्यामध्ये जे आहेत, कंपाऊंड म्हणजे चक्रवाढ पद्धतीने वाढतं. म्हणजे मोठ्या स्पीडने हे दोन्ही फॅक्टर जर एकत्र असले, बॅड इटिंग हॅबिट्स आणि फिजिकल इनॅक्टिव्हिटी, दे वर्क टुगेदर इन अ कंपाऊंडिंग फॅशन. म्हणून फिजिकल ॲक्टिव्हिटी फार महत्त्वाची आहे मुलांनी करणं. कारण आजकाल काय होतंय की शाळांमध्ये स्पोर्ट्स कमी झालेले आहेत. मी बघतो भरपूर शाळा, इवन प्रायव्हेट स्कूल्समध्ये सुद्धा, गव्हर्नमेंटच्या स्कूल्समध्ये तर स्पोर्ट्स, गव्हर्नमेंटच्या कुठे आता राहिल्याच कुठे, आपल्या सरकारने ठेवल्याच नाहीत त्यांनी, तर त्या बंदच पडायला लागलेल्या आहेत. पण ज्या काय प्रायव्हेट आहेत तिथे देखील स्पोर्ट्स कमी कमी करत चालले आहेत लोक, कॉम्पिटिशनमुळे. त्याच्यामुळे फिजिकल इनॅक्टिव्हिटी वाढलेली आहे मुलांमध्ये. आणि तासनतास बसून राहणं आणि परीक्षांचे अभ्यास करणं, 10वी, 11वी, 12वी, त्याच्याही आधी 8वी, 7वी, 9वी, ह्या म्हणजे तासनतास मुलं बसतात आणि परीक्षांच्या तयाऱ्या, एंट्रन्सच्या तयाऱ्या करतात. 12वी नंतर परत एंट्रन्सेस, तुमचं ग्रॅज्युएशन, मेडिकल इंजिनिअरिंग, तिकडे गेलं की परत त्याच्या एंट्रन्सच्या तयारी, UPSC, MPSC, बसायचं. फिजिकल इनॅक्टिव्हिटी आणि खायला न्यूट्रिशियस नाही, हेल्दी नाही आणि पुअर डायटरी आपण बघितलंच. तर या फॅक्टर्समुळे लगेच टाईप 2 डायबिटीसची सुरुवात कमी वयामध्ये, म्हणजे अर्ली 20sमध्येच व्हायला लागली, की जी व्हायला पूर्वी तुमचं वयाची 55वी क्रॉस करावं लागायची. या सायकलमध्ये मुलं आजकाल अडकत आहेत. लक्षात घ्या, त्यांना आज दिसणार नाही, आज कारण त्यांची बॉडी रेझिलियंट आहे, ती सगळं पचवेल. पण आज जे ब्लड वेसल्समध्ये चेंजेस सुरू झालेले आहेत, जे नर्वस सिस्टीममध्ये चेंजेस सुरू झालेले आहेत, जे मेटाबॉलिझममध्ये चेंजेस सुरू झालेले आहेत, ते लगेच त्यांच्या 20मध्ये 30मध्ये ते रंग दाखवायला सुरुवात करतील. त्यामुळे रबिश इटिंग, मग वजन वाढतं. मग वजन वाढल्यामुळे फिजिकल इनॅक्टिव्हिटी कमी होते. गाड्या वापरतात, कारने जातात, बाईकने जातात. पूर्वी पायी जायचो आम्ही, पळत जायचो, सायकलने जायचो. आणि मग त्या फिजिकल इनॅक्टिव्हिटी कमी झाली, एकदा या सापळ्यात सापडलं की तो माइंडसेट तुमचा एकदम लेझीनेस यायला लागतं, इनर्शिया येतो. आणि त्याला मेटाबॉलिक कारण देखील असतं मध्ये, नुसतं फक्त मेंटल नसतं. डिप्रेशन येतं, एन्झायटी येते आणि या सायकलमध्ये ते सापडतात आणि मग मेटाबॉलिक सिंड्रोम नावाचा भयंकर प्रकार आजकाल सुरू होतो. तर याला हे सगळं जबाबदार आहे. अशुद्ध खाणं, चुकीचं खाणं, जास्तीचं खाणं, अवेळी खाणं, जास्त वेळा खाणं, ह्या सगळ्या गोष्टी आणि फिजिकल इनॅक्टिव्हिटी आणि जो बसून राहण्याचा प्रकार आहे. खेळायचं नाही एकीकडे, दुसरीकडे जे आपले जे रोजची फिजिकल ॲक्टिव्हिटी असते ती पण नसते. तासनतास मुलं बसतात, अभ्यास करतात, नाही तर स्क्रीनवर बसून राहतात. मुलगा कुठे तर मोबाईलवर बिझी आहे किंवा TV समोर बसलेला आहे, कम्प्युटर, लॅपटॉपवर बसलेला आहे. पूर्वी जे मुलं झाडावर चढायचे किंवा गोट्या खेळायला जायचे, विटीदांडू खेळायला जायचे, ते आता मोबाईलवर बिझी असतात. या सगळ्यामुळे तुमचं मूल ह्या चक्रव्यूहामध्ये अडकलेलं आहे का? जर असेल तर ते त्यांना ओबेसिटी येणार. ओबेसिटी नाही आली तरी भारतीय त्यांच्यामध्ये जीन्स असल्यामुळे ते 20-30मध्ये त्यांना टाईप 2 डायबिटीस. आणि टाईप 2 डायबिटीस जर लवकर सुरू झाला, उशिरा सुरू झाला, तर त्याचा किडनी, ब्रेन, हार्टवर इम्पॅक्ट होतो. परंतु इथे जर सुरू झाला 20मध्ये लवकरच, तर तो जास्त ॲग्रेसिव्हली या अवयवांवर परिणाम करतो, जास्त कॉम्प्लिकेट करतो. किडनी लवकर फेल होते, नर्व्स लवकर अफेक्ट होतात, हार्टवर जास्त लवकर फास्ट परिणाम होतो आणि हार्ट अटॅक, ब्लड प्रेशर, स्ट्रोक याची शक्यता वाढते. त्यामुळे हा जास्त ॲग्रेसिव्ह, फास्ट आणि जास्त कॉम्प्लिकेट करणारा टाईप 2 डायबिटीस मुलांमध्ये हा वाढलेला आहे. आणि इंडिया बिंग अ कॅपिटल ऑफ टाईप 2 डायबिटीस, आपल्याला याच्यातून मुलांची सुटका करायची आहे. म्हणून काय करायचं आहे, तर साधे, आता इथे मी NHS मधलं तुम्हाला एक स्टॅटिस्टिक्स सांगतो. 2024ला हा एक रिपोर्ट पब्लिश झाला की जर आई ओबीज असेल तर 20% शक्यता आहे तिचे मुलं ओबीज व्हायची. पण आई नॉर्मल असेल
तर तिचे मुलं ओबीज व्हायची शक्यता फक्त 8% आहे. वडील ओबीज असतील तर 17% रिस्क आहे की त्यांची मुलं ओबीज होतील. वडील नॉर्मल असले तर 9% फक्त रिस्क आहे त्यांचे मुलं नॉर्मल ओबीज होण्याची. म्हणजे याचा सरळ सरळ अर्थ काय आहे की जेनेटिक हा फॅक्टर आपण जर बाजूला सोडला तर त्यांच्या ज्या खायच्या प्यायच्या फिजिकल ॲक्टिव्हिटीच्या स्ट्रेस घेण्याच्या ह्या ज्या सगळ्या हॅबिट्स आहेत या आईवडिलांच्या डायरेक्ट मुलांना मिळत आहेत. त्याच्यामुळे आईवडिलांचं प्रबोधन होणं याच्यात फार महत्त्वाचं आहे. तुम्ही फिजिकली ॲक्टिव्ह होणं, तुम्ही हेल्दी खरेदी करणं, तुम्ही हेल्दी खाणं, कुक करून खाणं, सारखं बाहेरून खाऊन आणतायत जिलेबी, पेढा, ब्रेड, बिस्किट, पाव, अजून काय काय नानकटाई आणि आईस्क्रीम्स, ज्युसेस. लोकांना असं वाटतं की ऊसाचा रस चांगला, हा रस चांगला. ह्या सगळ्यातून आपली शुगर वाढते, ओबेसिटी वाढते आणि सगळं हे गणित बिघडते. त्यामुळे शाळेत मुलं खेळतायत का, घरी मुलं खेळतायत का, आजकाल मी बघतो तिकडे येतो तर मुलं फार कमी लोकांची मुलं ॲक्च्युअली खेळतात. ते काहीतरी आपल्या गप्पा मारत असतात किंवा स्क्रीनवर बिझी असतात किंवा अभ्यास करत असतात मेनली. जेवढे मुलं मी बघितले त्यातले फार कमी मुलं ॲक्च्युअल खेळ खेळतात की जे खेळले पाहिजेत त्यांनी त्यांच्या वयामध्ये. त्यामुळे शाळेत आपल्या घरी हे वातावरण बदललं पाहिजे. तुमचा मुलगा जर 5वी 6वी 7वी मध्ये तर त्यांनी हेवी खेळलं पाहिजे. 9वी 10वी 11वीच्या मुलांनी मसल बिल्डिंग सुरू केली पाहिजे. 11वी 12वी मध्ये जे मुलं आहेत त्यांनी तर सिरियस मसल बिल्डिंग. अर्नॉल्ड श्वार्झनेगर 16व्या वर्षी मिस्टर ऑलिम्पिक झाला होता, मिस्टर युरोप झाला होता. आपले मुलं 16व्या वर्षी मला वाटतं 11वी 12वीला असतात आणि ते बसून अभ्यास करत असतात 2 वर्ष. वेअर इज द एक्झरसाइज? कधी एक्झरसाइज मसल बिल्ड कधी करतील ते? त्यामुळे मुली कधी करणार? त्याच्यामुळे आपल्याकडे हेल्थ प्रॉब्लेम्स हे वाढत आहेत या सगळ्या गोष्टींमुळे. याच्यावर आपण लक्ष ठेवलं पाहिजे. स्क्रीन, स्ट्रेस मॅनेजमेंट, ॲटिट्यूड डेव्हलपमेंट, पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट या सगळ्या गोष्टी बघितल्या तर ह्या चक्रव्यूहमधून आपल्या मुलांना बाहेर काढता येईल. नाहीतर मग याला कोणी रोखू शकणार नाही. हे फार मोठा सुनामी आलेला आहे या सगळ्या टाईप 2 डायबिटीजचा सध्या. आय होप दिस मोटिवेट्स यू टू लुक आफ्टर युअर चिल्ड्रन, टू लुक ॲट युअर ओन हॅबिट्स. आणि असेच मी हेल्थवर काही थोड्या शब्दात व्हिडिओ करत राहणार आहे. तर जुळून राहा. थँक्यू. टेक केअर.